ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले। आपल्यासोबत जिल्हा प्रमुख जलेंद्र बुद्धवत आहेत। भाऊ, काय सांगाल, आज तुम्ही जन आक्रोश आंदोलन केले, काय नेमका उद्देश होता? जन आक्रोश आंदोलन हे संपूर्ण राज्यामध्ये आज एकाच दिवशी एकाच वेळेस करण्याचा निर्णय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी सर्वांना आदेश दिला आणि आम्ही आज संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातले पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन या राज्यातले भ्रष्ट मंत्री, बेताल वक्तव्य करणारे मंत्री माणिकराव कोकाटे, योगेश कदम, संजय शिरसाट, भरत गोगावले या 4 मंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजेत। या शेतकऱ्यांना दिलेलं निवडणुकीपूर्वीचे आश्वासन हे पूर्ण झालं पाहिजे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजेत। महिलांना 2100 रुपये लाडकी बहिणीमध्ये मिळाले पाहिजेत। असे पीक विम्याचे पैसे आहेत, अशा अनेक योजनेचे जे काही यांनी आश्वासन दिले होते पूर्ण केले पाहिजेत। जोपर्यंत हे सरकार पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही या सरकारला सळोखोपळो केल्याशिवाय राहणार नाही। जे आंदोलन आज करण्यात आले त्या ठिकाणी काही मंत्र्यांच्या विरोधामध्ये आणि आमदाराच्या विरोधामध्ये प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। जसं की स्थानिक आमदाराच्या विरोधामध्ये कॅन्टीनमधला जो महाराणीचा सीन आहे तो सुद्धा त्या ठिकाणी काय नेमका उद्देश? नाही, एक लक्षात घ्या की मला असं वाटतं एक शेर आहे, बस एक ही उल्लू काफ़ी है बर्बाद गुलिस्ता करने को, यहाँ हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा। ही परिस्थिती महाराष्ट्राची या महायुतीतील भ्रष्ट मंत्र्यांनी आणि महायुतीतील अशा सत्तेचा माज असलेल्या लोकप्रतिनिधींनी करून ठेवलेली आहे। हे नाकारून चालणार नाही। आज केवळ तो एकच देखावा नाही तर आज ज्या ज्या मंत्र्यांचा भ्रष्ट कारभार आहे ते सुद्धा देखावे त्या ठिकाणी दाखवले गेले। त्यामध्ये मग कुठे कोणी मंत्री डान्सबार चालवतोय, कोणी त्या ठिकाणी पैशांच्या बॅगा घेऊन बसलेत, कोणी त्या ठिकाणी काही लोकप्रतिनिधी जादूटोणा आणि अघोरी विद्या त्या ठिकाणी करतायत, होम हवन करतायत, कोणी मारहाण करतायत। आता ही परिस्थिती आहे की हे सत्य म्हणजे खऱ्यामध्ये घडतंय, हे वस्तुस्थिती आहे आणि ती वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याचं काम आम्ही केलं आहे। त्याच्यामुळे त्यात चुकीचं असं काही नाही। भाऊ, प्रश्न आहे की स्थानिक आमदार जे आहेत संजय गायकवाड यांनी तुमच्या आंदोलनावरती टीका केली की ते म्हटले की पक्षाला काही काम राहिलं नाही, रिकामचोट पक्ष आहे तुमचा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्ष शिल्लक राहणार नाही अशी वल्गना करणारे लोक, निसटता विजय त्यांचा झाला। शिवसेनेचा एक आमदार मेकरमध्ये आमचा निवडून आला। लोकसभेची सीट आमची थोड्या मतांना गेली, जयश्रीताई शेळके या अवघ्या 800 मतांना गेल्या। त्यामुळं शिवसेना कोणती खरी आहे हे जिल्ह्यातल्या लोकांनी पाहिली। खरं म्हणजे ज्यांचा गळ्यातला दात नकली, जो स्वतः शिवसेनेचा नकली दात, नकली वाघ आणि नकली शिवसेना, अशा नकली शिवसेनेच्या नकली लोकांच्या मतांना फार महत्त्व देण्याची मला असं वाटतं काही गरज नाही आहे। आणि जी लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रिकामा पक्ष म्हणतात किंवा जे म्हणतात की हे शून्य आहे, त्यांना आमची दखल का घ्यावी लागते याचा अर्थ आमच्यामध्ये तेवढ्या क्षमता आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आज तेवढी ताकद आहे आणि त्या ताकदीला, त्या दबावाला ही लोक घाबरतात। निसटता विजय यांचा झालाय, परंतु आजही यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यामुळे निश्चितच अशी बेताल वक्तव्य ती नेहमीच येतात, ते आजही आलंय। नक्कीच। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।